जळगावमध्ये महायुतीचा रोड शो आयोजित केलेला आहे आणि या रोड शो मध्ये प्रचारासाठी आता अनेक उमेदवार उपस्थित आहेत। त्याचबरोबर गुलाबराव पाटील सुद्धा उपस्थित आहेत, इतरही नेते उपस्थित राहत आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्याला आणखी तपशील देतील। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात या ठिकाणी शिवसेना, शिंदे सेना व महायुतीच्या उमेदवारांचा रोड शो पार पडत आहे। आपण बघू शकतात मंत्री गुलाबराव पाटील असतील, त्यानंतर आमदार चंद्रकांत सोनवणे, शिवसेना, शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी आहे, यांच्या उपस्थितीत हा रोड शो पार पडतो आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार, या ठिकाणी आपला रोड शो पार पडतो आहे, काय सांगाल? या ठिकाणी महायुतीचा रोड शो या ठिकाणी पार पडतोय। आदरणीय मुख्यमंत्र्यांचा रोड शो परवा पार पडला, आता या ठिकाणी पुन्हा महायुतीचा रोड शो या ठिकाणी पार पडतोय आणि आदरणीय उपमुख्यमंत्री हे काही वेळातच इकडे पोहोचणार आहे। भाऊ, जर विचार केला तर या ठिकाणी महायुतीला किती जागा मिळतील, आपल्याला काय वाटतं? महायुतीला किती जागा मिळतील? 70च्या वरती। भाऊ, मुंबईमध्ये दोघं ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि महायुतीला एक मोठं आव्हान उभं करतायत। हे बघा, हिंदुत्व सोडलेल्या लोकांच्या मागे लोक राहणार नाही, हे सिद्ध करून देतील। या ठिकाणी महायुतीच येणार आहे। कोर्टात गेलेले आहे बिनविरोध उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे। हा रडीचा डाव आहे, हा रडीचा डाव आहे। बिनविरोधची प्रथा आजपासून नाही आहे। ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य हे पूर्वीपासून बिनविरोध होत आले। हा रडीचा डाव करत आहे। लाडक्या बहिणी पुन्हा एकदा आशीर्वाद देतील का? लाडक्या बहिणी आमच्या बरोबर आहे। नक्कीच या ठिकाणी एकनाथ शिंदे थोड्याच वेळात जळगावात या ठिकाणी दाखल होणार आहे। जर विचार केला तर महायुतीच्या जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून येतील। लाडक्या बहिणी आमच्या सोबत असल्याच्या भावना मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।